नमस्कार मित्रांनो, आपल्या न्यू यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चिन्मय किंग यूट्यूब चॅनल असं आपल्या यूट्यूबचं नाव नाहीच आहे. आता मी बदललं आहे यूट्यूबचं नाव की चिन्मय खानविलकर ब्लॉगर असं नाव ठेवलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं. आज तुम्हाला दाखवायचं होतं की म्हातारीचं लग्न कसं असतं. म्हातारीचं लग्न म्हणजे की आपल्या इकडचा हा स्लो पाऊस. तुमच्या मताने स्लो पाऊस असणार आहे. या बघा किती स्लो पाऊस चालू झाला आहे. आता थोड्या वेळात लाईटच जाईल. आता बघा घडघडायचं चालू झालेलं आहे. आता पाऊस चालू झालेला आहे सावकाश सावकाश. तो पण उन्हात पाऊस चालू झालेला आहे. बघा तुम्ही की हा उन्हात पाऊस चालू झालेला आहे की नाही. बघा हे ऊन आहे आणि हा पाऊस आहे. तुम्हाला दिसत नसेल पाऊस तरी हा पाऊस आहे. इकडे स्लो जरा जरा पडतोय. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही खाली पहा, टिपके टिपके दिसले बघा. तुम्हाला बघायचं असेल तर चला दाखवतो तुम्हाला पाऊस चालू झालेला आहे तो. तर बघा आपल्याकडे आता पाऊस चालू झालेला आहे. हे आपलं घर आहे, पाठीमागचा दरवाजा आहे. इकडे पाऊस पडायला चालू झाला आहे. स्लो बघा पाऊस पडायला चालू झाले आहे. तिकडे आपली गाडी आहे ओमनी म्हणून. हा आपली गॅलरी आहे, मिनी गॅलरी. आणि इकडे आपण तिला कोंबड्या आहेत. चला तुम्हाला तर कोंबडीचं फार्म दाखवतो. चप्पल घालूया. चला तर आपण कोंबडीचं फार्म दाखवूया तुम्हाला. बघा इकडून रस्ता आहे आपल्याला कोंबडीला जायचं आहे. बघा आपल्या आता हा पांढरा कोंबडा विकायचा नाही. कोणाला जर सबस्क्रायबरला हवा असेल तर घ्या. हा बघा ही काळी कोंबडी आहे, ती एक काळी कोंबडी आहे आणि हे अशा 3 कोंबड्या आहेत. आणि हा आपला पोल्ट्री फार्म. हा बघा हा आपला सगळा पोल्ट्री फार्म आहे. की आपला पोल्ट्री फार्म चालावा म्हणून लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. तर बघा आता आपण पोल्ट्री फार्म हे बघा घडघडायचं चालू झालेलं आहे. आता इकडे सगळे माझ्या मागणं आले. बघा त्यांना वाटतं की मी खायला टाकायला आलोय. आता इथे एक शिडी बांधलेली आहे आपण, कारण की इथे बसावी कोंबडी. ह्या रात्रीचे बसतात इथे ह्या ह्याच्यावरती. पहिले 200 होती, कारण की अर्धी कोंबडी मुंगुसाने खाली. दुसऱ्या एका पोल्ट्रीमध्ये ठेवलेली आम्ही पोल्ट्री फार्ममध्ये. तिथे कोंबडी होती ती. तुम्हाला कसं सांगू आता की ती कोंबडी खाऊन टाकलेली आहे मुंगसाने. कुठनं तरी ते घुसलेलं आणि ते पोल्ट्रीमध्ये जाऊन कोंबड्याला मारून खाऊन टाकलं. 200 मधले काहीतरी 50-60 तरी मारलेत त्यांनी. आता हे बघा तुम्हाला सगळी माहिती देतो आपल्या पोल्ट्री फार्मची. हे बघा इथे एक स्टिक आहे आणि इकडे असे ते तेलचे डबे असतात ना ते आहेत. थांबा कॅमेरा आपला घाण झालेला आहे. बघा आता सरळ झाला आहे. हे बघा हे आपले सगळे कोंबडा वरडायला लागलाय बघा आता. ह्या डब्यांमध्ये ते अंडी घालतात. हे 2 पहिले आम्ही कसं असे ठेवलेले आडवे मारून, पण त्यापासून आम्हाला समजायला लागलं की ह्याच्यात बसण्यासाठी ह्या ह्याच्यावरती चढून घालायला मारलं. मग इथंच एक बॉक्स. चला तर पाहूया आपण. पहिले आपण असे बॉक्स बनवलेले, ते आता असे बनवायला. हे बघा एक अंड मिळालेलं आहे आपल्याला. हे बघा 2 अंडी मिळालेली आहेत आपल्याला. हे बघा 2 अंडी मिळालेली आहेत. तर चला आपण ती घेऊन जाऊया अंडी. हे बघा हे अंडे आहेत, कशी मस्तच आहेत. चला आपण घेऊन जाऊया आतमध्ये. चला तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं आपण अंडी ठेवतो. हे बघा किती अंडी आहेत. कोंबडी होती ते आता आपण विकलेली आहेत. हे बघा अंडी ठेवूया अशी. ही अशी अंडी ठेवलेली आहे. इथे मम्मी किचन साफ करते. तर आपल्याला सोफा दाखवतो तुम्हाला आमचा. हा बघा हा सगळा सोफा आहे फुल सगळीकडे. वरती फॅन आहे आणि इकडे आपलं लॅपटॉपचं मम्मी काम करते. हे बघा हा लॅपटॉप आहे आपला. पहिला लॅपटॉप होता, इथं प्रिंटर होता, तो आता कामाला टाकलेला आहे आपण. तर प्रिंटर होता ना त्यामुळे ही बॅटरी आहे. लॅपटॉप इथं प्रिंटर होता तो नाही. आणि लॅमिनेशन पण होऊन जातं. आहे बघा इकडे लॅमिनेशनचं आहे. आणि इकडं सगळे आपले कागदपत्र आहेत. आणि तिथं स्विचसाठी बटन स्विच. आणि आपली जुनी टी व्ही आहे, कारण की आपण न्यू टी व्हीचा वापर नाही करत. ही जुनी टी व्ही आहे आपली. बघा हे लग्नाचं असं लावलं आहे.
स्विच आहे. अरे मागं गेला. ही बॅटरी आहे इथे. सगळं सामान ठेवूया आपण. हा आपला छोटासा टेबल आहे आणि आपली गॅलरी आहे जिथे मी आता व्हिडिओ करत होतो. ही बघा, ही सगळी आपली गॅलरी आहे. इथून व्ह्यू येतो चांगला, इथपर्यंत पाणी भरून येतं. आणि हा आपला किल्ला आहे, तो अजूनपर्यंत ठेवलेला आहे मी, कारण की मला मिळालं की असं तोडलेला चालणार नाही. जर तो स्वतः तुटायचा असेल तर तुटेल, नाही तर नाही. म्हणून त्याच्यासाठी तिथं ठेवलेला आहे. आणि मग आपली इथून आपला व्ह्यू येतो, इथपर्यंत आपलं पाणी येतं. हे बघा, इथपर्यंत असं पाणी येतं. हे बघा तुम्हाला दाखव, हा सगळा आपला व्हाळ आहे. हा एक ब्रिज आहे, त्याच्या पलीकडे एक छोटा ब्रिज होता, तो माझ्या आजोबा होते तेव्हापासूनचा आहे. आणि इथं आता संरक्षण भिंत टाकलेली आहे, तिथे आम्ही पोहायचो. आणि हे आमच्या साईडवाल्यांचं घर आहे, शेजाऱ्यांचं. आणि इथं तुळस आहे आपली, आणि हा आपला किल्ला आहे. आणि तिकडं सगळी कोंबडी गेलेली आहेत. आता हे बघा, हा आपलं नारळीचं झाड आहे मोठं लावल्याचं. आणि ही सगळी आपली गॅलरी आहे. आणि आता इकडे बघा, इकडून अशी पोल्ट्री फार्म दिसते. आणि आम्ही असं केलेलं आहे की ते बघा, तिकडून रस्त्यावरून जाताना गाड्या, त्याला हे पोल्ट्री फार्म दिसण्यासाठी तिथलं सगळं साफ करून टाकलेलं आहे. आणि तिथं भिंत संरक्षण टाकलेली आहे. आणि तिथला खड्डाही भरून टाकलेला आहे. पहिला खड्डा होता तोही भरून टाकलेला आहे आपण. आणि हे आपलं पेरूचं झाड आहे. पेरू धरलेले आहेत की छोटे छोटे इथं धरले, ते बघा धरलेले आहेत. सकाळी 3 वाजता इथून निघते गगनबावडा एस टी. ती आपल्याला ह्या इथे एक बसस्टॉप आहे, तिथे आपल्याला थांबते. आणि गगनबावड्याला माझा मामा आहे, तिथे आपण कधी कधी जाऊया, तेव्हा मी ब्लॉग करून दाखवेन तुम्हाला. आणि आता बघा, आपण पहा की गगनबावडा एस टी चालू झालेली आहे. मग सकाळी 2-1 वाजता तरी उठावं लागणारच, कारण की आपल्याला जावं लागणार आहे. त्यासाठी 3ला तयार राहावं लागणार आहे. 3:30ला तरी जाते इथून आणि गगनबावड्याला पोचते आणि येते संध्याकाळी. मग संध्याकाळी काय आपल्याला निघायचं असतं तर तिकडून निघता येईल. आणि आता मी हा ब्लॉग ह्याच्यासाठी दाखवलेला कारण की इकडे पाऊस कसा पडत होता, बारीक बारीक. आता बघा, ऊन निघलेलं आहे. ऊन निघलं जरी होतं तरी पाणी पडलंच. आता हे बघा, इथं आपलं सगळं व्हाळ आहे ना. आपण काय केलेलं, तिथे मोऱ्या होत्या त्या आपण उचलून घेतलेल्या आहेत साईडला. आता हे आपलं झाड आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. गार वारा बिरा असतो आमच्या इकडे. हे कोकण आहे, कोकणातला वारा गुळगुळ वारा असतो. आता इकडं आपला सोफा आहे, इथे एक खिडकी आहे, आपली खिडकी आहे. आणि इकडे एक खिडकी आहे. आणि हा आपला मोठासा दरवाजा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दाखवायचं होतं सगळं. आता हे बघा, हे आपलं पूर्ण तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.